Hello friends, I am Mr. Park KSB, Sri Chhatrapati Shivaji Mahavidyalaya Srigonda, Geography Department. Today we will discussion the remaining some elements composition of the atmosphere. They like gases, water vapor and dust particles. Last lecture we will study or we have studied the gases, and today's lecture we will discussion the remaining two elements or two components or two composition of the atmosphere. Second one is water vapor and third is dust particle. विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरला आपण वातावरणात असणारे घटक हा घटक अभ्यासत असताना गॅसेस किंवा त्याला आपण वायू म्हणू या घटकाची माहिती अभ्यासली किंवा त्याचं वातावरणामध्ये असणारं त्याचं महत्त्व किंवा कंपोजिशन ऑफ द ॲटमॉस्फिअरमध्ये त्याचं असणारं महत्त्व अभ्यासलं. आजच्या लेक्चरला वॉटर वेपर्स अँड डस्ट पार्टिकल्स हे दोन घटक अभ्यासणार आहोत. या दोन घटकांनंतर आपला फर्स्ट चॅप्टरमधला बी पार्ट जो आहे द कंपोजिशन ऑफ द ॲटमॉस्फिअर तो या ठिकाणी संपणार आहे आणि नेक्स्ट लेक्चरला आपण मग या पार्टमधला पुढचा जो आहे तो स्ट्रक्चर ऑफ द ॲटमॉस्फिअर हा पार्ट अभ्यासणार आहोत. सो टुडे वी विल डिस्कशन द वॉटर वेपर. मोस्ट व्हेरिएबल गॅसेस इन द ॲटमॉस्फिअर. वॉटर वेपर इज मोस्ट व्हेरिएबल गॅसेस इन द ॲटमॉस्फिअर. म्हणजे वातावरणामध्ये जे काही जलबाष्प आहे किंवा हवेतील बाष्प आपण जो म्हणतो ते बाष्प व्हेरिएबल आहे. ते एका ठिकाणी विशिष्ट ठिकाणी थांबून राहत नाही किंवा एका विशिष्ट ठिकाणी गोळा होऊन राहत नाही. ते वातावरणामध्ये व्हेरिएबल स्वरूपामध्ये आढळून येतं. प्रेझेंट इन स्मॉल अमाऊंट. याचं जे पर्सेंटेज आहे वातावरणामध्ये ते एकदम कमी प्रमाणात आढळून येतं. ऑलवेज प्रेझेंट इन लोअर ॲटमॉस्फिअर. इन द ॲटमॉस्फिअर और इन द सरफेस ऑफ द अर्थ वॉटर वेपर नॉट इन द अप्पर लेवल in the atmosphere. In the atmosphere water vapor absorb in the lower part of the atmosphere, maximum in the 7 kilometer or say 6 kilometer in the surface of the up to the height. Water vapor plays significant role in the atmosphere. In the atmosphere some elements effects, so water vapor is most significant role in the atmosphere or all the earth. The water vapor source of all clouds and precipitation. म्हणजे ढग तयार होण्यासाठी आणि पर्जन्याची निर्मिती होण्यासाठी वॉटर वेपर किंवा बाष्प जे आहे ते अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतं. द लॅटेंट हीट रिलीज टू द ॲटमॉस्फिअर. म्हणजे एखाद्या ठिकाणी ज्यावेळेस पाऊस पडतो किंवा त्या ठिकाणी पाऊस पडण्याची प्रक्रिया चालू असते तेव्हा त्या ठिकाणी लॅटेंट हीट म्हणजे यालाच मराठी शब्द छुपी उष्णता जी आहे ती बाहेर पडते आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी लॅटेंट हीट हा शब्द आलेला आढळून येतो. ड्रायव्हिंग फोर्स ऑफ मोस्ट स्टॉर्म. ही जी लॅटेंट हीट आहे ही ज्यावेळेस बाहेर पडते किंवा त्या ठिकाणी हवेमध्ये जे बाष्प आहे हे बाष्प तयार होण्यासाठी किंवा त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात परिणाम करणारा जो घटक आहे तो वादळे आहे किंवा त्या ठिकाणी समुद्राच्या भूपृष्ठावरती तयार होणारे सायक्लोन्स असतील, वादळे असतील, हे त्याचा ड्रायव्हिंग फोर्स म्हणून काम करतात. इन द अर्थ 90% वॉटर वेपर लाईज बिलो 6 किलोमीटर. म्हणजे 6 किलोमीटरच्या खाली जवळजवळ 90% वातावरणातील जे काही वॉटर वेपर्स आहेत ते त्या ठिकाणी आढळून येतात. टेम्परेचर कंट्रोल्स द वॉटर वेपर्स होल्डिंग कॅपॅसिटी. इन द अर्थ और ओवरऑल द अर्थ और ॲटमॉस्फिअर वॉटर होल्ड टेम्परेचर इन द टेम्परेचर कंट्रोल्स द वॉटर वेपर होल्डिंग कॅपॅसिटी. हाय टेम्परेचर high holding water capacity, low temperature low holding water capacity. So this type in the atmosphere composition last elements or component observe
this is dust particles. In the atmosphere, dust particle is most or significant in the role play in the atmosphere. So term use the all dust particles. This term usually or use mostly in the all particles. That's like म्हणजे वातावरणामध्ये जे डस्ट पार्टिकल सापडतात मग ते धुलीकणाचे असतील एखाद्या ठिकाणी शेतीमध्ये जर ऊसाचं पाचट पेटवलेलं असेल किंवा एखाद्या ठिकाणी पंजाब हरियाणासारख्या भागामध्ये गव्हाचं काड पेटवलेलं असेल त्याच्यामधून जी धुलीकण हवेत पसरतात ते असतील किंवा एखाद्या ठिकाणी औद्योगिक इंडस्ट्री आहे त्या इंडस्ट्रीमधून बाहेर पडणारे जे धुलीकण असतील ते असतील किंवा एखाद्या ठिकाणी ओलक्यानं होतो त्या ओलक्यामधून बाहेर पडणारे धुलीकण असतील तसेच खडी क्रशिंग मशीन्स असतील किंवा शहरामध्ये मोठ्या प्रमाणात जे बांधकाम चाललेलं असतं त्या बांधकामामधून जे काही धुलीकण बाहेर पडतील म्हणजे कोणत्याही प्रकारचे जे धुलीकण आहेत ते या टर्म्समध्ये समाविष्ट होतात. ऑल द सॉलिड पार्टिकल्स प्रेझेंट इन द एअर म्हणजे वातावरणामध्ये जेवढे काही सॉलिड पार्टिकल्स आपल्याला डोळ्याने दिसू शकतात किंवा डोळ्याने न दिसणारे छोटे छोटे पार्टिकल्स आहेत त्याचा समावेश या ठिकाणी करण्यात येतो. अ ग्रेट व्हेरिएशन इन द अमाऊंट ऑफ डस्ट ओव्हर द अर्थ सरफेस. इन द ओव्हर अर्थ सरफेस द डिस्ट्रीब्युशन ऑफ डस्ट पार्टिकल्स आर नॉट इवन और नॉट सेम. It is different to places and different to region. Variation are occur or variation are observed in this topic. Sea salt from breaking sea waves, pollens, various organisms lifted by wind. In the sea surface, sea waves come to the coastal area or so these sea waves breaking, so some salt content uplift in the air. This time pollens and various organisms lifted by wind. And this up to height and these become particles in the atmosphere. म्हणजे समुद्राची जी लाटा आहे त्या लाटा ब्रेक झालेल्या म्हणजे समुद्राच्या लाटेमध्ये किंवा समुद्राच्या पाण्यामध्ये मिठाचं प्रमाण जास्त प्रमाणात आलं होतं. मग हे मिठाचे जे काही छोटे छोटे कण आहेत जे डोळ्यांना आपल्याला दिसू शकत नाहीत ती सागरी लाटा ब्रेक झाल्यानंतर वातावरणामध्ये हवेच्या दाबामुळे वरती ढकलले जातात. तसेच वेगवेगळे जे काही ऑर्गॅनिझम आहेत ते पण वातावरणामध्ये वरती ढकलले जातात आणि ते डस्ट पार्टिकलमध्ये गणले जातात. म्हणजे सॉल्टचा कंटेंट हा इतका महत्त्वाचा असतो की तो पर्जन्य निर्मितीमध्ये त्याची महत्त्वाची भूमिका बजावली जाते. तसेच ती डस्ट पार्टिकलमध्ये कंपोजिशन ऑफ द ॲटमॉस्फिअरमध्ये सुद्धा महत्त्वाची आहे. स्मोक, फायर्स, टायनी सँड पार्टिकल राईज फ्रॉम ॲक्टिव्ह वोल्कॅनोज. म्हणजे जे काही ज्वलंत ज्वालामुखी आहे त्या ज्वालामुखीमधून जो काही धूर बाहेर पडतो जे काही छोटे छोटे पार्टिकल्स बाहेर पडतात त्यांना डस्ट पार्टिकल्स असं म्हटलं जातं. टुडेज लेक्चर वी हॅव डिस्कशन द water vapor and dust particle in the atmosphere. Next lecture we will discussion the structure of the atmosphere. This is the C part or 3 subtopic in the first chapter, introduction to the atmosphere. This name is a first chapter and sub topic name is structure of the atmosphere. We will discussion next lecture. Thank you.